मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा संपूर्ण भाग. मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडून गेल्या आहेत ज्या राणीला त्रास देऊन गेलेल्या आहेत. मित्रांनो, खरं तर राणीला आजच्या भागामध्ये खूप गोष्टी सहन कराव्या लागल्यात. त्यामुळे राणी आता खूप रडत आहे. मित्रांनो, मालतीने चक्क तिला आता हाताला धरून घराबाहेर काढले आणि मित्रांनो बाहेर नेऊन तिला मात्र चक्क तिने जाळाची धुरी दिल्याचं पाहायला मिळतंय. मित्रांनो, असं का वागली मालती आजच्या एपिसोडमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. खरं तर मित्रांनो, राणीचं काहीही चुकलं नव्हतं, परंतु मालतीने असं आज वागायला नको होतं. राणी बिचारी ओरडत असते की मला जाऊ द्या, मला सोडा, माझं काही एक चुकलं नाही. परंतु मित्रांनो, उर्मिलाचा संपूर्ण प्लॅन आज सक्सेस होताना पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, कुठेतरी राणीच्या मंगळागौरीला आज मात्र कुणाची तरी नजर लागल्याची पाहायला मिळतंय. मित्रांनो, अगोदरच राणी आणि इंद्राचा संसार हळूहळू तुटत चाललाय, म्हणजे तनिषा सारखीच त्यामध्ये लुडबुड करत आहे. तर इकडे मात्र कधी नव्हे ते मालती तिच्याशी चांगली वागत होती, परंतु आज मालतीने देखील तिची साथ सोडल्याचं पाहायला मिळतंय. मित्रांनो, मालतीच्या तोंडाला जबरदस्त मार बसला आहे या मंगळागौरीमध्ये आणि याचा बदला कुठेतरी मालतीने खूप जबरदस्तरित्या घेतलेला आहे. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड राणीच्या आयुष्यात अतिशय मोठी संकटाची चाहूल घेऊन आलेला आहे. मित्रांनो, पाहायला मिळते की ज्यावेळेस मात्र आता मालती तोंड खुपसून पडते ताटामध्ये, त्यावेळेस तिच्या अंगावरती सगळं हळदी कुंकू लागतं आणि सर्व बायका तिच्यावरती हसू लागतात. त्या असं बोलत असतात, राणी काय तू केलंस हे, असं सासूसोबत कुणी वागतं का? आणि या गोष्टीचा खूप राग जे आहे मित्रांनो मालतीने डोक्यात कुठेतरी ठेवल्याचं पाहायला मिळतंय. तर आज आपण संपूर्ण एपिसोडमध्ये मित्रांनो जाणून घेणार आहोत की मालतीने असं का केलं आणि काय घडलं ज्यामुळे राणीला ही मोठी शिक्षा मिळाली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला संपूर्ण जाणून घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला मित्रांनो छान मात्र आता बायका नटून थटून राणीची मंगळागौर करण्यासाठी आलेले असतात. तिकडे आता आल्यानंतर मित्रांनो बायका राणीकडे पाहत हसत असतात आणि असं बोलत असतात, तुझ्या चेहऱ्यावरती आज वेगळीच लाली आली आहे. त्यावेळेस राणी थोडंसं लाजत असते मित्रांनो आणि तिला इंद्रा सरांची आठवणही आलेली असते. तर मालती देखील प्रचंड खुश असते, कारण तिची सून खूप सुंदर दिसत असते हे कुठेतरी तिच्या मनात बसलेलं असतं. तर मित्रांनो, बायका बोलतात की आता मात्र राणीची दृष्ट काढायला हवी, राणी खूपच सुंदर दिसत आहे. तर काही बायका बोलतात की राणीला दृष्ट लावणारा तिचा नवरा कुठे? त्यावेळेस मात्र आता राणी सांगते की आज ते येणार नाहीयेत, ऑफिसमध्ये काम आहे. तर पाहायला मिळते की आता बायका बोलतात की आपण खेळ खेळायला सुरुवात करायला हवी, त्यापूर्वी तू आता मंगळागौरीची छान पूजा करून घे, देवांची पूजा करून घे. त्यावेळेस राणी मात्र आता पुढे बसलेली असते मित्रांनो आणि देवींना हळदी कुंकू लावत असते आणि देवांची पूजा अतिशय छानरित्या करत असते. खरं तर तिच्या मनामध्ये त्या रात्रीचा विषय सुरू असतो आणि ती देवांची माफी मागत असते. असं बोलत असते की आमचा दोघांचा संसार सुखी होऊ दे मंगळागौरी. तर असं बोलून मित्रांनो आता मात्र राणी स्वतःला कुंकू लावत असते आणि यानंतर पाहायला मिळते की खरोखर आता खेळाला सुरुवात होणार असते. मित्रांनो, मालती आणि मात्र रत्नाई पाहत असतात की त्यांच्या सुना आज कशी मंगळागौर खेळणार आहेत. तर पाहायला मिळते की आता स्पर्धेला म्हणजेच खेळाला सुरुवात झाली आहे. तर ज्येष्ठ बायका ज्या आहेत मित्रांनो त्या राणीला सर्व खेळ समजावून सांगत असतात, कसे खेळ खेळायचे याबद्दल माहिती देत असतात. तर आता मात्र मालती देखील बोलत असते की आम्ही आमच्या वेळी अतिशय जबरदस्त खेळ खेळायचो, आता मात्र नवीन सुनांचं काय कशा खेळतायत पाहूयात. तर मित्रांनो, मालतीच्या या गोष्टीवरती मात्र कुठेतरी उर्मिलाने एक जबरदस्त प्लॅन तयार केल्याचं पाहायला मिळतंय. तर पुढे आपण जाणून घेणार आहोत की उर्मिलाने काय प्लॅन केला आहे. राणी सुरुवातीला लाजत असते कारण तिला खेळ खेळायला जमत नसतात, परंतु मित्रांनो आता मात्र आपली मालती जी आहे ती तिला खेळासाठी तयार करत असते. तर इकडे मात्र ऑफिसची सर्व युनियन जे आहे ते एकमेकांशी बोलत असते. त्यांना असं वाटत असतं की इंद्रा सर कुठेतरी खूप बदलले आहेत. आता जे भांडणं ऑफिसमध्ये झाले होते, म्हणजेच तनिषा मॅडम या कामगारांवरती एवढ्या ओरडल्या होत्या, कुठेतरी इंद्रा सरांनी त्यांची बाजू घ्यायला हवी होती असं मात्र त्यांना वाटत असतं. गोट्या बोलत असतो की खरोखरच सर बदलले आहेत का आपले? सर अद्याप असं कधीही वागले नव्हते. तर मित्रांनो, कामगारांची युनियन आता मात्र तिकडे विचार करत असते की सर अचानक बदलले तरी कसे? या तनिषा मॅडमचं आपल्याला काहीतरी करायला हवं, नाहीतर आपल्या इंद्रा सरांवरती परिणाम होईल आणि आपल्यालाही ते त्रास देतील आणि राणीचाही संसार मोडू शकतो, असं मात्र गोट्या आता सर्वांशी बोलत असतो. तर आता सर्व कामगार गोट्याच्या बोलण्याशी सहमत होतात. तर मित्रांनो, घरामध्ये मात्र आता उर्मिलाने जबरदस्त आणि नवीन असा भन्नाट प्लॅन केलेला असतो.
ती आता मालतीपाशी जाते. मालतीपाशी गेल्यानंतर बोलते की मालती आई, आता तुम्ही थोड्याशा वयस्कर झाला त्यामुळे तुम्ही खेळत नाही वाटतं, नाहीतर तुम्ही राणीला दाखवून दिलं असतं की तुमचा खेळ कसा असतो. तर मित्रांनो पाहायला मिळते की उर्मिला बोलत असते, मी प्रेग्नंट आहे म्हणून, नाहीतर मी आज हे सर्व खेळ जिंकून घेतले असते. तर आता मालती बोलत असते की एकेकाळी मी काय खेळायचे जबरदस्त, तुला असं वाटतंय का माझं वय झालंय. त्यानंतर मात्र उर्मिला बोलते की हो मला असंच वाटत आहे, त्यामुळे तुम्ही खेळत नाहीये. तर आता मालतीला प्रचंडरित्या फुगून आता इकडे उर्मिलाने दिलेलं असतं. उर्मिलाने तिला आता खेळासाठी इकडे बोलावलेले असतं. सुरुवातीचा खेळ मात्र रत्नाई सोबत लावलेले असतो. मित्रांनो पाहायला मिळते की रत्नाई आणि मात्र मालती खूप जोरजोरात आता मात्र फुगडी खेळत असतात. तेवढ्यात आता पाहायला मिळते की चक्क उर्मिला पुन्हा एकदा राणीपाशी गेलेली आहे. राणीजवळ जाताच ती बोलत असते की राणी पहा ना, तुझी सासू काय जबरदस्त फुगडी खेळतीये, तुमची दोघींची फुगडी अतिशय जबरदस्त ठरेल, तुम्हा दोघींना एकत्र फुगडी पाहताना मला खूप आनंद होईल. असं बोलल्यानंतर मित्रांनो आता या दोघींची जोडी देखील जुंपताना पुढे पाहायला मिळते. उर्मिला बोलते की आता या दोघी मैदानामध्ये येणार आहेत, थांबा थांबा, सासू सुनांची ही फुगडी पाहायला मजा येईल. मित्रांनो खरं तर आता उर्मिलाचा यामागे अतिशय मोठा डाव असतो. तिने ही फुगडी जाणून बुजून लावलेली असते. तिने आता राणीच्या हाराची गाठ पाठीमागणं जे आहे ढिल्ली केलेली असते, जेणेकरून तो मोत्याचा हार खाली पडेल आणि मात्र आता मालती तोंडावरती फिसकटून पडेल. तर मित्रांनो पाहायला मिळते की राणी मात्र मनसोक्त फुगडीचा आनंद घेत असते. तिच्या डोक्यात काहीही नसतं मित्रांनो, ती युनोसंट असते. तर आता दोन्ही सासू सुनांची जोडी अतिशय जबरदस्त सुरू असते मित्रांनो. तर उर्मिलाला जे आहे मित्रांनो या क्षणाची अतिशय आतुरता असते, ज्या क्षणी आता मात्र मालतीचा तोल जाईल. मित्रांनो ती पूर्णपणे वाट पाहतच असते. हळूहळू आता ती गाठ ढिल्ली होत गेलेली आहे हाराची आणि सगळीकडे मोत्याचे आता जे आहेत मणी खाली पडत चाललेले असतात. तर मित्रांनो एक एक मणी खाली पडतो आणि चक्क आता मालती त्यावरनं सटकून पडते. मित्रांनो मालतीचा तोल आता जात असतो. मालती ज्यावेळेस जोरेचा गिरका घेत असते मित्रांनो, त्यावेळेस मात्र मालतीचा तोल चक्क गेला आहे आणि सर्वांना खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसलेला आहे. मालती आता मात्र तोंडावरती पडलेली आहे मित्रांनो. सर्व बायका तिच्यावरती फिदी फिदी हसत असतात, बोलत असतात की तुमच्या घरामध्ये काय चाललंय मला समजत नाहीये, सगळे अपशकुनच घडत आहेत. पाहायला मिळते की हळदी कुंकामध्ये पडल्यानंतर अपशकुन मांडला जातो असं मात्र बायका बोलत असतात. तर या गोष्टीचा खूप म्हणजे खूप आता राग जे आहे मित्रांनो मालतीला आलेला आहे. मालती ज्यावेळी आता उठते मित्रांनो, त्यावेळेस सगळ्यांसमोर ती राणीला खूप बोलते. राणीला फरफटतच मित्रांनो बाहेर नेते आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर बाहेर एक चूल चालू असते मित्रांनो. त्या चुलीची चांगलीच धुरी मात्र आता राणीला मालती पुढे देताना पाहायला मिळते. राणी बिचारी ओरडत असते, रडत असते मित्रांनो. अशी ही मंगळागौर राणीची अतिशय वाईट प्रकारे आपल्याला झाल्याची पाहायला मिळतंय मित्रांनो. मालतीने अखेर सर्व गोष्टींचा बदला घेतल्याचं पाहायला मिळतंय. मालती बोलत असते की मी तुझे सर्व गुण ओळखून आहे राणी, मी तुझ्यासोबत गोड बोलते, याचा अर्थ असा नाही की मी सगळं विसरले आहे. तू वस्तीतली मुलगी आहेस आणि तू मात्र आमच्या घराचं वाटोळ करायला इकडे आलेली आहेस, असं नको ते मित्रांनो मालती तिकडे बोलत असते.